नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 26 एप्रिल तुमची स्कॉलरशिपची परीक्षा कशी गेली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचा जो पेपर आहे त्याचा अनालिसिस करणार आहोत. आज 26 एप्रिल, आज शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा, 7वीच्या परीक्षेचा जो आहे तसेच 4थीच्या परीक्षेचा म्हणजे एक हे होता. आणि त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांनी किती मार्क्स मिळवलेत, किती मार्क्स नाही मिळवलेत, कोणता प्रश्न चुकला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसला असेल. तो प्रश्न अशा पद्धतीचा होता की पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तुम्हाला याच्यामध्ये शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर बघा, कीटक शब्द असा लिहितो का आपण? नाही सर, कीटक शब्द असा लिहित नाही. या शब्दाला लिहिण्याची पद्धत कोणती आहे? अशी आहे. आपण कीटक शब्द असा लिहितो. त्यानंतर कौतुक शब्द जो आहे तो पण या ठिकाणी चुकीचा आहे, कारण आपण कौतुक करतो तर असं कौतुक करतो. ओके. त्यानंतर भीषण शब्द कधीच असा लिहिला जात नाही. भीषण शब्द असा लिहिला जातो. आणि त्यामुळं मृत्युंजय हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, जे की अगदी बरोबर उत्तर आहे. ज्यांनी याचं उत्तर 4 नंबर केलंय त्यांचं उत्तर करेक्ट आहे. आता पुढचा प्रश्न बघा, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. आता कोल्हे कोई हा शूद्र लोकांची बळबळ असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. खुशाल चेंडू म्हणजे चैनखोर माणूस, बरोबर आहे. पांढरा कावळा म्हणजे अतिशय शांत वृत्तीचा, हे चुकीचं आहे, कारण पांढरा कावळा म्हणजे दुर्मिळ माणूस, म्हणजे जो पांढरा कावळा असतो का कधी? नाही, तर ते चुकीचं आहे. बादरायण संबंध म्हणजे बळेच दाखवलेला संबंध, हे पण बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3. आणि ऑप्शन नंबर 3 मध्येच आपण पांढरा कावळा म्हणजे अतिशय शांत वृत्तीचा असं पाहिलं होतं, पण पांढरा कावळा हा अलंकारिक शब्दाचा अर्थ दुर्मिळ वस्तू किंवा व्यक्ती याच्यासाठी वापरला जातो. सहजासहजी जी गोष्ट पाहायला मिळत नाही. त्यानंतरचा या प्रश्नाकडे जायच्या आधी लर्नर्स बॅच बद्दल तुम्हाला सांगायचंय. बघा, 8वी मधून जे विद्यार्थी 9वी मध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी वेदांतू तर्फे जे आहे खूप सुंदर अशी बॅच लॉन्च केली. तिचं नाव आहे लर्नर्स बॅच. याच्यामध्ये तुम्हाला SST, मराठी, इतिहास, भूगोल, तसेच वैदिक मॅथ्स, सायन्स, बायोलॉजी आणि मॅथ्स 1 या सगळ्या विषयांची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. आणि याच्यामध्ये 2499 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. तर नुकतंच त्याचं आता ऍडमिशन बंद होणार आहे, तर सगळ्यांनी याची ऍडमिशन घेऊ शकता. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि ही बॅच स्पेशली महाराष्ट्र बोर्ड साठीच आहे. सोबतच महाराष्ट्रामध्ये वेदांतूचे ऑफलाईन सेंटर्स पण आहेत. त्याच्यामध्ये PCMC पुण्याला, स्वारगेटला, औंधला, सिंहगडाला, त्यानंतर सिंहगडमध्ये किंवा अमरावतीमध्ये, बुलढाण्यामध्ये, त्यानंतर नागपूर, अहिल्यानगर आणि जळगावमध्ये पण सेंटर्स आहेत. याच्या माहितीसाठी, अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि 90% स्कॉलरशिप तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? क्षुधाक्रांत, तहानेने व्याकुळ झालेला, भुकेने व्याकुळ झालेला, जेवून तृप्त झालेला की आजाराने व्यक्त असलेला. बघा, भुकेने व्याकुळ झालेला याचा अर्थ आहे, कारण क्षुधा म्हणजे कशासाठी वापरला गेलेला शब्द असतो बेटा? क्षुधा म्हणजे भुकेसाठी शब्द आहे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ज्यांनी याचं उत्तर करेक्ट केलंय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याला तहानानं व्याकुळ असलेला त्याला तृष्णांत म्हणतात, आणि जेवून तृप्त झालेला त्याला तृप्त म्हणतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. अवसान गोळा होणे म्हणजे काय? बरे न वाटणे असू शकतं का? नाही. अपेक्षा भंग होणे नाही. शक्ती एकवटणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 3 सगळ्यांनी याचं उत्तर करायचं आहे, म्हणजे केलेलं असेल असं मला वाटतं. आता कुठे करू शकता तुम्ही. त्यानंतर कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावा लागेल? आता अर्धविराम म्हणजे काय असतो? अशा प्रकारचं चिन्ह असतं. आणि इथं आपण बघूया कुठं वापरता येतं. तर मी तुला भेटलो की तुझं काम करेन. आता याच्यामध्ये आपण नाही वापरू शकत. हे वाक्य जे आहे ऑलरेडीच व्यवस्थित फ्रेम केलेलं आहे. बैल गेला आणि झोपा केला, इथेही वापरू शकत नाही. खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. आता याच्यामध्ये आपण वापरू शकतो. यामध्ये जर आपण केली नंतर जर अर्धविराम वापरलं तर आपलं वाक्य बरोबर येतं. त्यामुळे तिसरा पर्याय अगदी बरोबर. पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, असं तुम्हाला एक सेंटेन्स दिलाय. आणि यामध्ये त्यांनी विचारलंय की या वाक्याचा वाक्य प्रकार कोणता आहे? केवल वाक्य आहे, आज्ञार्थी आहे, संयुक्त आहे की मिश्र आहे? जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, तर हे वाक्य आहे मिश्र वाक्य. आणि अशा प्रकारचं वाक्य जेव्हा आपण लाईव्ह क्लासेसमध्ये IMP टिक केलेलं होतं त्यातूनच हा असा एक प्रश्न पाहायला मिळतो. तसंच तो खुशाल चेंडू वगैरे हे आम्ही घेतलेलं आहे, पण आता ते वापस काढायचा काही इच्छा नाहीये. असो, पेपर झालेला आहे त्यामुळं काय सांगायचं. सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत या वाक्याचा काळ ओळखा. बघा,
विराजमान होत आहेत असं म्हटलं असतं तर ते अपूर्ण झालं असतं, पण विराजमान झालेले आहेत म्हणजे काय आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे आणि नात करते याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव कोणतं आहे? तर लक्षात ठेवा, त्यांना आपण आरती प्रभू या नावानं ओळखतो आणि याबद्दल ते टोपण नावांविषयी बऱ्याचशा गोष्टी आपण सकाळच्या सेशन मध्ये घेतल्या होत्या. त्यानंतर याच्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो घेऊया आपण. पुढील पैकी स्त्रीलिंगी नाम कोणतं आहे? स्त्रीलिंगी नाम याच्यामध्ये ती थाप असते, बरोबर. ते माप असतं, हे येणार नाही. ते पाप असतं आणि तो चाप असतो, तर हे तिने येणार नाही, फक्त थाप याचं उत्तर असणार आहे, अगदी बरोबर. पुढचा प्रश्न बघा, वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचं आहे. प्रार्थना, घटना, सामना आणि भावना. वचन, ती प्रार्थना, त्या प्रार्थना, म्हणजे हे व्यवस्थित आहे. घटना, ती घटना, त्या घटना, ओके. तो सामना, ते सामने होतं त्यामुळे हे चुकलेलं आहे. ते भावना, ती भावना, त्या भावना, म्हणजे याच्यामध्ये विसंगत जे आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, जे की याचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, याच्यामध्ये आपण बघू शकतो की पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचं प्रत्यय कोणते आहेत? ऊन, हून आहे, सला, तेना आहे, चाची, चेचा आहे की तय्या आहे? तर याचं जे उत्तर आहे सप्तमीमध्ये कोणते असते? तय्या, तय्या, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर अगदी बरोबर आहे. विभक्ती ज्यांची चांगली झाली होती त्यांना हा प्रश्न नक्कीच जमलेला असेल. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिलं होतं, या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. यामध्ये बघा, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिलं होतं, यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे अधोरेखित शब्द. तुम्हाला दिसतो याच्यात अधोरेखित शब्द. आता याच्यामध्ये आय थिंक त्यांनी याच्यात मला बघू द्या की कोणता अधोरेखित शब्द दिला होता, कारण तो अधोरेखित शब्द जो आहे मी द्यायला विसरलोय. ठीक आहे, आता याच्यामध्ये क्रांतिकारकांचा प्रश्न आहे. लेट्स सी. सुधाक्रांत वगैरे आपण घेतलंय. क्रांतिकारक याच्यामध्ये हा जो प्रश्न होता तो किती नंबरच्या पेजवर आहे बेटा? कोणाला माहितीये सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये. हा, याच्यामध्ये क्रांतिकारकांनी यालाच अंडरलाईन केलेलं आहे. ओके, म्हणजे यालाच अंडरलाईन आहे. याच्यामध्ये जे आपल्याला दिसतंय क्रांतिकारकांनी यालाच अंडरलाईन आहे आणि त्याच्यामध्ये शब्दाची विभक्ती विचारलेली आहे. त्याच्यामध्ये तृतीय विभक्ती आहे, निहिशी, निहिशिशी, जे काय असतं ते. तर याचं उत्तर क्रांतिकारकांनी अगदी बरोबर आहे, ते तृतीय विभक्ती आहे. तृतीयामध्ये तुम्हाला नेशी, निशी, इही हे तुम्हाला प्रत्यय तिथं लागलेले दिसतात. त्यानंतर आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग कोणता आहे? याच्यामध्ये जर तुम्ही प्रयोग माहिती असतील तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कर्म दिसतंय का तुम्हाला? आम्ही कुठे गेलो? सहलीला गेलो. मग कसं गेलो, काय गेलो दिलंय का नाही? म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण दिसतं आणि आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 अगदी बरोबर आहे. ज्याने हे अकर्मक क्रियापद आहे आणि कर्त्याला आम्ही विभक्ती प्रत्यय नाही म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. पोट भरत नाही याची म्हण पूर्ण करायची. अपुरं जेवून, पाणी पिऊन, कान देऊन की दात करून? तर दात करून पोट भरत नाही, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार आहे. ज्यांनी दात करून पोट भरत नाही असं उत्तर केलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सजातीय स्वरांची जोडी कोणती नाहीये? ई, ई, ए, आ, ए, ऐ, उ, उ. त्याच्यामध्ये बघा असं एक्सप्लेनेशन भेटलंय. ई, ई आहे, अ आहे आणि उ, उ पण आहे, पण ए, ऐ हे संयुक्त स्वर आहे. ठीक आहे, हे काय आहेत बेटा? हे संयुक्त स्वर आहेत, त्यामुळं याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. यस, अगदी बरोबर आहे. संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. निष्फळ हे विसर्ग संधी आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये षडानन हे जर पाहिलं तर षट अधिक आनन ही कोणती संधी आहे? व्यंजन संधी आहे. ठीक आहे, त्यानंतर हे पण निष्कारण विसर्ग संधी आहे. त्यानंतर याच्यामध्ये दुष्कर हे पण विसर्ग संधी आहे, दु अधिक कर. त्याच्यातलं उत्तर काय असणार आहे? निष्कारण. निष्कारण असणार आहे का? नाही, निष्कारण नाही, षडानन याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. आणि षडानन ही काय आहे? व्यंजन संधी आहे. तुम्ही बघू शकता षट अधिक आनन. बाकी सगळ्या निष्फळ, निष्कारण, दुष्कर हे सगळे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे? शेतकरी शेतात राबत असतो, राधा शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेऊन आली, वाटेत एक भेळेचं दुकान होतं आणि दहिदी ऋषींचे मानसिक सामर्थ्य तेवढेच मोठे आहे.
तर याचं उत्तर आहे शेतकरी शेतात राबत असतो हे संयुक्त क्रियापदामध्ये घेतलंय आणि इथं असतो राबत हे सहाय्यक क्रियापद मिळून राबत असतो हे संयुक्त क्रियापद बनलेलं आहे. पाठ्यपुस्तकाखेरीज अवांतर पुस्तकांचं वाचन करावं, याच्यामध्ये पण जो आहे खेरीज हा शब्द त्यांनी अधोरेखित केलेला आहे आणि तो एक शब्दयोगी अव्यय आहे. ज्यांनी उत्तर केलेलं आहे अगदी बरोबर आहे. आता अशा प्रकारे आपण या मराठीच्या पेपरचा अनालिसिस घेतलेला आहे. याचप्रमाणे तुम्हाला जे आहे याच्यामध्ये मी पुढील याच्यामध्ये बाकी आपला जो बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर आहे त्याचे अनालिसिस देणार आहे. सगळ्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि याच्यामधल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. ओके, सो इथं मला लर्नर्स बॅच बद्दल सांगायचं. ही बॅच लवकरच म्हणजे सुरू होणार आहे 8वीतून 9वीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी. याच्यामध्ये 499 रुपयात तुम्हाला ही बॅच मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय शिकवले जातील आणि विधी मॅम, मी आणि प्रवीण सर याच्यामध्ये आहोत. सोबतच तुम्हाला पीसीएमसी, स्वारगेट, औंध, सिंहगड, अमरावती, बुलढाणा, नागपूर, अहिल्यानगर, जळगाव या ठिकाणी ऑफलाईन सेंटर्सही आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला 90% ऍडमिशन म्हणजे घेण्यासाठी सूट पण मिळेल. 90%ची स्कॉलरशिप इथं तुम्हाला मिळणार आहे. जेई, नीट, एमएसटी, सीटी आणि फाउंडेशन साठी या सर्व बॅचेस उपलब्ध आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.